पुण्यामध्ये नवले पुलावर आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला। अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर एका ट्रकचे ब्रेक फेल झाले, त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि या ट्रकने 20 ते 25 वाहनांना धडक दिली। पुढे ट्रकने एका कारला धडक दिल्याने ही कार धडक देणारा ट्रक आणि रस्त्यावरील आणखी एका ट्रकच्या मध्ये अडकली। त्याच वेळी आगीचा भडका उडाला, त्यामुळे होरपळून 7 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते। अग्निशमनने आगीवर नियंत्रण मिळवलं तर पोलिसांनीही अपघातग्रस्त वाहनं हटवून रस्ता मोकळा केलाय। मात्र आजच्या घटनेनंतर पुण्यातल्या नवले पुलावर होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तुम्ही देखील काही लोकांना मदत केली, कसा हा अपघात घडला तुम्ही बघितलं? मी स्वामीनारायण मंदिरापासून माझं नवले ब्रिजला घर आहे, गाडीतून येत होतो मी, तर तिथनंच मंदिराच्या इथूनच आग अशी मोठी उसळताना दिसत होती। ट्रॅफिक व्हायला सुरुवात झाली। मी पटकन गावातनं काही रस्ते मला माहिती राहतले त्या रस्त्यातनं आलो, एक ठिकाणी गाडी लावली आणि पळत या ठिकाणी आलो तो मोठी आग या ठिकाणी उसळलेली दिसत होती। तोपर्यंत फायर ब्रिगेडच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स आणि या ठिकाणी आले। आम्ही जखमी जे आहेत त्यांना पटकन हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केली। ट्रक आळवून त्यांनी बऱ्याचशा वाहनांना मागून ठोकलं आणि तोच ट्रक स्टॉप झालेला एका गाडीला। पुन्हा त्या एका गाडीची पुन्हा धडक त्या गाडीला बसली आणि ब्रेक दाबल्यामुळं धडक बसल्यामुळे त्या गाडीला पुन्हा वेग आला आणि ती गाडी पुन्हा येऊन इथं ही जी 4 व्हीलर दिसते त्याला पुन्हा ती गाडी ठोकली आणि ती गाडीला घेऊन तो समोरच्या गाडीला जाऊन ठोकला आणि ती मध्ये गाडी चेंबली गेली। तर साधारणतः 4 ते 5 लोक हसवीत मला ते पाहण्यात आलं। तर पुण्यातल्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री काय म्हणतायत नेमकं बघूया। नवले पुलावरील अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे। या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। या अपघातातल्या मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल। तर नवले पुलावरच किंवा वारंवार अपघात का होत आहेत ते पाहूया। नवले पुलावर वारंवार का होत आहेत अपघात? महामार्गाची चुकलेली रचना अपघातांचं मुख्य कारण आहे। साताऱ्याहून पुण्याला येताना कात्रज बोगद्यानंतर महामार्गाला तीव्र उतार आहे। याच ठिकाणी महामार्गावर धोकादायक वळण देखील आहे। याच ठिकाणी दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड महामार्गाला येऊन मिळतात। तीव्र उतार असल्यानं अनेकदा अवजड वाहनांचं नियंत्रण सुटतं। समोरच्या वाहनांवरती अवजड वाहनं जाऊन धडकतात। अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात। कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत नाही। पुढची बातमी। बॉलिवूड